हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण गरमी स्पेशल म्हणजेच उन्हाळा स्पेशल असं मिंट मोहितोची रेसिपी बघणार आहोत. अतिशय मोजकं साहित्य लागतं, एकदा तरी नक्की करून बघा. यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. इथे मी काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. 8 ते 10 पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे पाव चमचा मीठ आणि 1 चमचा इथे साखर घेतलेली आहे. हे प्रमाण एका ग्लासासाठी आहे. आणि त्याच्यानंतर आपण लिंब इथे धुवून घेतलेली आहेत आणि स्प्राइट यामध्ये घालणार आहोत. अतिशय मोजकं साहित्य आहे, नक्की करून बघा. तर सर्वात पहिल्यांदा आपण लिंबू अर्धा चिरून त्या अर्ध्या लिंबाच्या 4 फोडी घेतलेल्या आहेत. ते एका खलामध्ये मी घेतलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ग्लासामध्ये डायरेक्ट घेतलं तरीही चालेल. आता ही पुदिन्याची पानं यामध्ये घालून घेते. त्याच्यानंतर आपण साखर घालून घेणार आहोत आणि मीठही घालून घेणार आहोत. हे सर्व साहित्य उन्हाळ्यात आपण सेवन केल्यामुळे गरमीचा त्रास होत नाही. तर लिंबू, साखर, पुदिन्याची पानं आणि मीठ आपण असं हलकं हलकं क्रश करून घेणार आहोत. अगदी 1-2 मिनिटभर आपण हे अशा पद्धतीने हलकं हलकं क्रश करून घेणार आहोत. ही रेसिपी माझ्या नंदेनी मला शिकवलेली आहे. तुम्ही ही जरूर ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता हे सर्व साहित्य आपण ग्लासामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. हे एका ग्लासाचं साहित्य आहे. भयंकर गरमीमध्ये अशा पद्धतीचं मोहितो अतिशय छान वाटतं. आता ह्या ग्लासामध्ये आपल्याला काही बर्फाचे क्यूब्स घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्प्राइट घालून घ्यायचं आहे आणि मिंट मोहितो आपलं काही मिनिटातच इथे तयार होतं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं लिंबाचा रस अजून यामध्ये ॲड करू शकता आणि चाट मसालाही ॲड करू शकता, काहीच हरकत नाही. पण हे मी प्लेन सिंपल असं मिंट मोहितो तुम्हाला आज इथे दाखवलेलं आहे. आता यावरती आपल्याला सजावटीसाठी लिंबाची फोड आणि पुदिन्याची काही पानं यावरती घालून घेते आणि मिंट मोहितो आपलं इथे तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या भयंकर गरमीमध्ये तुम्ही कोणते कोणते सरबताचे प्रकार किंवा अशा ड्रिंकचे प्रकार बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.